15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय तिरंगा ध्वजास पीबी ग्रुपच्या वतीनं सलामी व लहान मुलांना लाडू वाटप करण्यात आलं। शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता बुधवार पेठ परिसरातील श्राविका चौक इथं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा पीबी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पीबी ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत राष्ट्रीय तिरंगा ध्वजास सलामी देऊन या परिसरातील शाळकरी मुलांना लाडू वाटप करण्यात आलं। यावेळी सर्वात प्रथम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पीबी ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण शिंदे व अनुप कस्तुरे सर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे यांच्या वतीनं राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवण्यात आला। यावेळी सुहास छंचुरे सर, कल्याणप्पा दायगोंडे सर, अभिनंदन उपाध्ये सर, पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे, ॲडव्होकेट विशाल मस्के, चंद्रकांत चाचा सोनवणे, अभिजित कापुरे, अजय इंगळे, भीमा इंगळे, संतोष चंदनशिवे, विकी कांबळे, गौतम शिंदे, संजय इंगळे, विशाल गाडे, अमित माने, अमोल कदम, मनोज मॅडी थोरात, आशिष पात्रे, सागर देडे, समाधान सकट, अतिश कसबे, प्रतीक चंदनशिवे, प्रथमेश सुरवसे, आदित्य चंदनशिवे, सिद्धांत तळभंडारे, अजित जाधव, रंगा वाघमारे, रवी सकट, राहुल बागले, शिरीष गायकवाड, तुषार गुंटूल, संतोष चंदनशिवे, रत्नवीर इंगळे, शिरीष गायकवाड, सिद्धांत मैंदर्गीकर, चेतन धाकतोडे, राजरत्न मैंदर्गीकर, बाळू जाधव, प्रशांत मदाळे, अतिश कुसेकर, रोहन तळभंडारे, प्रेम रणदिवे, बाबू ढाले तसंच विविध शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते। भारत माता की जय! भारत माता की जय! भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम! जय भीम! जय जवान! जय किसान! जय जवान! जय! आज प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये जे आपलं भविष्य आहे, आपल्या समाजाचं लहान मुलं, त्या लहान गोपाळ मुलांना खाऊचं वाटप या ठिकाणी होणारच आहे। परंतु त्याच्या अगोदर मी आपल्या सोलापूर शहरामधल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीनं, माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या या वर्धापन दिनानिमित्ताने मी सर्व समाज बांधवांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो।